मुंबईमध्ये बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा निघाला होता। बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांना देण्याची मागणी केली गेली आहे। मुंबई मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला। मोर्चात आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मंत्री रामदास आठवले, खासदार वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, राजेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होते। महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं। आम्ही आता प्रयत्न करणार आहे की मुख्यमंत्र्यांची चर्चा करू, एकदा प्रधानमंत्र्यांची वेळ घेणार आहोत आणि प्रधानमंत्र्यांचा विषय नाही आहे, केंद्राचा विषय नाही, हा बिहार सरकारचा विषय आहे। तरी त्यांनी लक्ष घातलं तर हा त्याच्यातून मार्ग निघू शकेल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आग्रह करणार आहोत की आपण एक शिष्टमंडळ आमचं घेऊन आपण प्रधानमंत्र्यांच्या सोबत आमची चर्चा करून आणा, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येऊ शकेल असं आमचं म्हणणं आहे। महाबोधी महाविहार पंडित पुरोहित पंड्यांच्या ताब्यातून ब्राह्मणवाद्याच्या ताब्यातून मुक्त व्हावं आणि भारतीय बौद्धांच्या ताब्यात ते यावं ही साधी मागणी आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे बौद्ध नेते, बौद्ध लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले। आता राज्यसभेमध्ये आम्ही अनेक खासदारांनी आवाज उठवला, पार्लमेंटमध्ये अनेक खासदारांनी, भारतीय जनता पार्टीपासून ते काँग्रेसपर्यंतच्या सगळ्या खासदारांनी आवाज उठवलेला आहे। पंतप्रधानांपर्यंत आम्ही ही मागणी रेटलेली आहे आणि निश्चितपणे त्यांनाही जाणीव झालेली आहे। खासदार रामदासजी आठवले साहेब हे सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान, केंद्र सरकारने आणि राज्य सरकार मिळून बौद्धांना हे मंदिर ताब्यात देऊ शकेल असं मला वाटतं।